घाटेकर या संघाची पहिल्या चेंडूवर विकेट गेली होती। करण हा गोलंदाज आपण पाहू शकाल। पुन्हा एकदा फुल टॉस आहे ऑन साइडला, दोन्ही फुल टॉस चेंडूवर मोठे स्ट्रोक येत आहेत। बॅकफूट पंच, वाईडिश मिड विकेट, सीमारेषा पार, मिळतील धाबा 4। दोन्ही बंधूंची जोडी श्रेष्ठ ठरत असताना चौकार। चार धाब्यात आहेत आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर अगदी जाऊन पोहोचलाय। 11 या अंकांवर 11 रन्स ऑन अ कार्ड। दोन्ही फुल टॉस चेंडू होते। एक एंडने रवींद्र दांगडा आहे, दुसऱ्या एंडने खूप चांगल्या पद्धतीची आतापर्यंत फलंदाजी ही अगदी करून दाखवले सुनील धांगडा याने। दोन्ही बंधूंची जोडी आहे। टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा सातत्याने अगदी आपण पाहू शकाल या बंधूंची जोडी आहेत। आज वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये कित्येक संघांमध्ये आपण पाहिले एकाच परिवारातील जास्तीत जास्त संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाल्यात। तिरंगा तिल्लेर या संघाचं नाव विशेष करून घेईल ते संजयजी भोईर आहेत। त्या दिशेने साईनाथजी भोईर, दयानंदजी भोईर हे तिन्ही बंधू खेळताना पाहायला मिळतात। आणि हा एकमेव संघ आहे ज्यामध्ये पिताश्री आणि त्यांचे सुपुत्र हे सुद्धा खेळताना पाहायला मिळतात, तोच तिरंगा तिल्लेर संघ। त्यानंतर आणखी एक संघाचा समावेश करेन शिवशक्ती गणेशपुरी या संघामध्ये सुद्धा विशेष करून आपण पाहू शकाल एकाच परिवारातील जास्तीत जास्त खेळाडू अगदी खेळताना पाहायला मिळतात। हे झाले साहजिक आहे। आज टेनिस क्रिकेट म्हणायचं झालं तर प्रत्येकाला एक क्रेज आहे। आज आपण म्हणायचं झालं ना तर वर्षाचे 365 ते 366 दिवस आज टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट हे सातत्याने होताना पाहायला मिळत आहे। भारताचा जरी सुद्धा राष्ट्रीय खेळ हॉकी असला ना तरी सुद्धा सर्वांनी डोक्यावर घेतलं या टेनिस क्रिकेटला। लेदर क्रिकेट नंतर जास्तीत जास्त फॅन फॉलोईंग अगदी आपल्याला पाहायला मिळतंय। येत्या 22 मार्च पासून पुन्हा एकदा IPLच्या मोठ्या हंगामाला सुरुवात होणार आहे। हे 16वे सीझन खूप काही घेऊन येईल। 16व्या सीझनामध्ये अगदी आपण पाहू शकाल एक रेकॉर्ड सुद्धा घडला गेला। वयाच्या 13व्या वर्षामध्ये पदार्पण राजस्थान रॉयल्स या संघाकडनं 1,20,00,000ची बोली वैभव सूर्यवंशीला खेळताना आपण पाहू शकाल। म्हणून टॅलेंटला क्रिकेटमध्ये वयोमर्यादा उरली नाहीये हे सुद्धा आपण प्रामुख्याने पाहिलंय। स्कोर कार्ड आतापर्यंत 13 या अंकांवर आपण पाहत आहे। पहिल्या षटकाचा खेळ इथे अगदी झालाय समाप्त आणि धावफलक आतापर्यंत 13 या अंकांवर पाहायला मिळतंय। गोलंदाजी ट्रॅकवर या सेकंड स्पेल मध्ये मिस्टर अजित या गोलंदाजाला आणले। करण याने सुरुवात चांगली केली होती परंतु 2 खराब चेंडू हाताळले। 2 खराब चेंडूवर चांगल्या पद्धतीने स्ट्रोक सिलेक्शन अगदी आपल्याला पाहायला मिळालं। यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघाचे कर्णधार जर आपण उपस्थित राहा आई गावदेवी निंबवली आणि मैत्री बुसगाव टॉस केला जाईल। टॉस बॉक्स मध्ये आपल्या दोन्ही संघाचे कर्णधार येऊ द्यात। संदीपजी घोष यांना आपण पाहू शकाल लागोपाठ 3 षटकारांकरिता प्रमोदजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे। ऑन साइडला खेळल्यात वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे। एक धाव या ठिकाणी अगदी कंप्लीट झाले। फेकी थोडीशी स्वेअर झाली होती परंतु बघा हे बॅकअप होणं खूप महत्त्वाची भूमिका। विशेष करून जी सुरुवात झाली होती ना आई गावदेवी पारुल डोंगरीपाडा या संघाची त्या सुरुवातीमध्ये कुठेतरी अडचणींचा सामोरा केला या संपूर्ण सीझन मध्ये। परंतु मी म्हटलं ना की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि जसजसे शिकत जातील तसतसे परिपक्व होत जातील। म्हणून हेच आहे जसे खेळत जातात तसा अनुभव एकवटतायत आणि अगदी पाहायचं झालं तर आता चांगला खेळ बॅकअप खूप चांगल्या पद्धतीने झालं हे सुद्धा शिकलेत। आतापर्यंत चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होत असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून हलकासा चेंडू कट झाला आणि जिथून ऑन ड्राईव्हचा फटका। एक सिंगल धाव ही बॅटच्या साह्याने खेळली जाते। सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 15 या अंकांवर 15 रन्स ऑन अ कार्ड। संतोषजी भोईर आज प्लेइंग 11 मध्ये नाही आहेत परंतु मॅचचा आस्वाद घेत आहेत। एक गूढ व्यक्तिमत्व आहेत। आज सर्वांशी मिळून मिसळून राहणं हेच आयुष्याचं खरं ब्रीद वाक्य आहे। कारण की नेहमीच आपण म्हणतो ना की काय घेऊन आलोत आपण या जगामध्ये आणि काय घेऊन जाणार आहोत, सर्व काही इथेच राहील। माणूस नेहमीच पैसा पैसा करत असतो परंतु त्यांचं काम आणि त्याचं कर्तृत्व हे खूप मोठं असावं। त्याकरिता तुमची मेहनत, जिद्द, चिकाटी, संघर्ष आणि स्वतःशी प्रामाणिकपणा आणि मातीशी एक निष्ठपणा या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या। बॅकवर्ड थर्डमान सीमारेषा पार, चेंडूने अगदी वेग धारण केला आणि फोर्सने चेंडू निघून गेला सीमारेषा पार, मिळतील धाबा 4 चौकार। स्कोर कार्ड बोर्डवर अगदी पाहू शकाल जाऊन पोहोचले 19 या अंकांवर। दयानंद यांना सुद्धा आपण पाहू शकाल व्हॉलंटियरची भूमिका, ते सुद्धा आमचे वर्ग मित्र आहेत। तेच दयानंद आपण पाहत आहे। जसे संदीपजी घोष आणि
आज प्रमोदजी शेडगे तसेच दयानंद या ठिकाणी आहेत. शरापासून अगदी दूर खेळल्यात. सरळ चेंडू यसी रक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता यावेळेस पाहायला मिळतंय. मयूरजीमध्ये दर्शवत्या स्कोर कार्ड बोर्डवर आहे 19 या अंकांवर. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चला, ज्या संघाची फॉर्मॅलिटी शिल्लक आहे त्या संघांना आम्ही विनंती करतोय ती सर्वात आधी आपण जमा करा. सर्वांना नम्रतेची विनंती. दयानंद वाडांशी आपण त्याकरिता संपर्क साधा ज्या संघाची फॉर्मॅलिटी अगदी शिल्लक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. एलिव्हेशन जास्तीत जास्त आहे. फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल. पहा, ही सुधारणा आहे. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आई गावदेवी पारोल डोंगरीपाडा परिपूर्ण कमबॅक. मैदानाच्या दिशेने महत्वाची ही विकेट. रवींद्र धांगडा बॅक टू दी डगआउट. स्वर्गीय पप्पू फलते ठेवलाय आज स्मृती चषक. स्वर्गीय पप्पू फलते ठेवलाय आज स्मृती चषक. कैलासवासी पप्पू फलते मिस यू पप्पू. साई स्पोर्ट्स उसगाव आयोजित संदीपजी घोष यांची झलक सबसे अलग. माजी उपसरपंच उसगाव अगदी आपण पाहू शकाल. आज एक क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी मेंटेन करणं खाऊ गोष्ट नाही आहे. कारण की मी म्हटलं की सर्व सोंग आयुष्यामध्ये करता येतात परंतु पैशांचं सोंग करता येत नाही. आणि खऱ्या अर्थाने जे नियोजन झाले ना ते अतिशय दर्जेदार आहे. पण आम्ही सातत्याने एक टॅगलाईन प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतो. कारण की लग्न समारंभ परवडेल परंतु एखादं क्रिकेटचं आयोजन नाही. कारण की दिवस रात्र एक करावे लागतात आणि त्यानंतर एक सुंदर आयोजन हे तयार होतं. आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण साई स्पोर्ट्स उसगाव संघाच्या अगदी खेळाडूंनी आणि संदीपजी घोषे यांच्या नेतृत्वाखाली एक सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टॅप केलं जात आहे. या चेंडूला अगदी आपण पाहू शकाल हलक्याच्या हाताने दौलत तरे नव्यानं बॅटर मैदानाच्या दिशेने आपण पाहताय. एक सिंगल धाव स्कोर कार्डवर मिळतंय आणि सिंगलच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलंय. 20 रन्स ऑन अ कार्ड. 20 या अंकांवर हे धाव फलक. वीस धावा या स्कोर कार्डवर लागल्या. 2 षटकांचा अगदी खेळ इथे झालाय समाप्त. आता शेवटचं आणि अंतिम षटक येणं शेष असेल. इथून 3-3 षटकांचे सामने हे अगदी आपल्याला पाहायला मिळतात. आज रक्षक पाटील हे सुद्धा व्हॉलंटियरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुंदर पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या मोबाईलमधनं क्षणचित्रे अगदी टिपली गेली. तेच रक्षकजी पाटील आपण पाहू शकाल. आयफोन लवर ही मात्र त्यांची खासियत राहिले. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर आहे 20 रन्स. 2 षटकांचा खेळ अगदी समाप्त झालाय. आज होळीचा अगदी शुभारंभ होईल. सर्वांनी मिळून मिसळून ही होळी साजरी करा. एकत्रितपणे येऊन साजरी करा. या अगोदर विजय यांनी मात्र एक चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यू मध्ये भाष्य केलं होतं की आज गावामध्ये आमच्या 2 संघ आहेत. जर ते दोन्ही संघ एकत्रित झाले तर आमच्यामध्ये तो सुद्धा एक बॅलन्सिंगपणा पाहायला मिळेल. म्हणून कधी कधी होतं की वसई आदिवासी क्रीडा मध्ये असे बरेच गावं आहेत ज्या गावातून वेगवेगळे पाडे असतात. त्या पाड्यातून संघ अगदी पुढे येतात. परंतु जेव्हा आपल्या गावाचं नाव समोर येईल ना तेव्हा एकत्रित पडून या. एकत्रित पडून सण साजरा करा. खेळ अगदी आपण खेळा. या सर्व गोष्टी मायने राखतात. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू निघून गेलाय. पंचांचा सिग्नलचा वेट राहील. यस इट इज अ 4 रन्स. 4 धावा चौकार. थँक्यू. स्कोर कार्ड बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजे 24 या अंकांवर. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जॉईन झाले त्यांची मागणी आहे डीजे करिता की शिमग्याचं गाणं होऊन जाऊ द्या. 24 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. कमेंट सेक्शन आज ओपन आहे. प्रत्येकाने शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. आज सकाळच्या सत्रापासून आपण पाहू शकाल मान्यवरांचं शुभागमन चल बिचल आहे. एक चांगली स्पर्धा. 24 या अंकांवर स्कोर कार्ड. 2.1 चेंडूंच्या समाप्तीनंतर गतीमध्ये परिवर्तन. हलकाचं व्हेरिएशन होतं. पंचांकडे अपील तर आहे परंतु अगदी चेंडूने वळण घेतलं. मिस्टामिंग फटका त्यावेळेस पाहायला मिळतोय. चेंडूने बॅटचा समन्वय न होताना चेंडू सरळ निघून गेलाय. यसी रक्षक यांच्या हातकंडामध्ये. 2 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झाला. आता धावा वाढवावे लागतील परंतु जे कंट्रोल ठेवले ना पहा. ज्या संघाने आजच्या दिवसातील सर्वात मोठी टोटल उभारली होती त्या संघाला आता कुठेतरी हा थोडासा परिश्रम करावा लागतो. म्हणून ज्या संघाकडे गोलंदाजी अटॅक स्ट्रॉंग आहे ना त्या संघाने भल्या भल्या फलंदाजाला पाणी पाजलंय. आतापर्यंत आपण पाहू शकाल. म्हणून 1983 ते वर्ल्ड कप आठवतं. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली
अगदी काय जबरदस्त परफॉर्मन्स बलविंदर संधू असतील, रवी शास्त्री असेल, तदनंतर मोहिंदर अमरनाथ यांची ती सेमीफायनल आणि फायनलची पारी विसरून चालायचं नाहीये. तदनंतर लिटिल मास्टर सुनील गावस्कर विदाऊट हेल्मेटने खेळत असताना भल्या मोठ्या वेस्ट इंडिज सारख्या संघाला ज्याने मात्र 1975 ते 1979 रोजी अगदी वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. 2 वेळा चॅम्पियन. ऑन साइटला फुल टॉस वर फुल टोल वसूल. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया तो सुभान अल्लाह. वॉट अ स्ट्राइक. 6 षटकार. थँक्यू. या 6 धाब्या आहेत आणि 6च्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजेच 32 या अंकांवर 32. व्हेरी वेलकम साईनाथजी भोईर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सुद्धा स्वागत असेल. ड्राईव्हचा फटका कुपकणकर आहे, परंतु एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक स्थित. एक धाव कंप्लीट झालाय. दुसरा धावेकरिता वेगाने धावत पळत आलेत. बॅकअप करिता क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत या 2 धावा पुन्हा एकदा परिपूर्ण होत आहेत आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय. एकंदरीत बोर्डवर 34 रन्स ऑन अ गार्ड, 34 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. 4 चेंडूंचा खेळ अगदी समाप्त झालाय आणि 34 धावा या स्कोर कार्डवर आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुसज्जित होईल. मोठा फटका. यस इट इज ऑन साइटला क्रॅकिंग. सुपर कडक फटका. 6 धावेंचा षटकार. अगदी ऑन डिमांड आणि सप्लाय सुद्धा झाले डीजीच्या माध्यमातून. 40 या अंकांवर स्कोर कार्ड. आता अगदी या षटकामध्ये हा खडपूर समाचार. कृपेश गोलंदाजी अगदी आपण पाहू शकाल विखुरले गेले, कारण की अटॅक चढवला गेलाय. सुनील धांगडाच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजी. 40 या अंकांवर स्कोर कार्ड. समोरच्या दिशेने टाप केलाय. मिड ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अजून फेकी केली जाईल. एकच धाबेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल. एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. एकच धाव आणि 41 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. पहिल्या इनिंगचा डाव झाला या ठिकाणी समाप्त आणि विजयी होण्याकरिता जे लक्ष ठेवले ते असेल 42 धावेंचं. या मॅच मध्ये बॉन व्हायचं असेल तर आई गावदेवी पारोल डोंगरीपाडा या संघाला येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 14च्या सरासरीने बनवाव्या लागतील 42 धावा. आता या 42 धाव्यांचा पाठलाग कशा रीतीने होईल हे सुद्धा पाहणे योग्य असेल. चला टॉस करण्याकरिता दोन्ही संघाचे कर्णधार आपण उपस्थित राहा. आई गावदेवी निंबवली आणि मैत्री ग्रुप उसगाव. टॉस केला जाईल. एक सॉन्ग येईल आणि त्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण बोलणार आहोत. धन्यवाद. या रक्षक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस आपण करणार आहोत. आयफोन लवर ही त्यांची ओळख आहे. मैत्री ग्रुप उसगाव असा कॉल आहे. साई स्पोर्ट्स उसगाव असा कॉल आहे. सो साई स्पोर्ट्स उसगाव असाच कॉल आलेला आहे. सो टॉस जिंकलाय यावेळेस आई गावदेवी निंबवली या संघाने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग. जिगर याची फलंदाजी खूप उल्लेखनीय राहिली पहिल्या इनिंग मध्ये. सो होप्स वाढल्यात या मॅच मध्ये सुद्धा. सो काय प्रयत्न असेल संघाला काय सांगशील? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येक खेळाडूला बोलेन की त्यांनी 100% द्या. 100% एफर्ट्स द्यायचे आहेत. आज होळीचा पवित्र सण आहे. तुझ्या वतीने शुभेच्छा कशा देशील तू प्रेक्षकांना? सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय आई गावदेवी निंबोली संघाने. आपण जिंकला असता सर त्यांनी बॅटिंग घेतली, आपण काय घेतलं असतं? बॅटिंग. तर आता गोलंदाजी करायची आहे. 50 धावा त्यांनी म्हटले टार्गेट असेल आमचं. तर तुम्ही कितपर्यंत रोखण्याचा माणूस ठेवाल? असेल 30, 35, 40 पर्यंत. पहिला सामना जिंकल्यात. होप्स खूप वाढलेले आहेत या मॅच मध्ये सुद्धा, कारण की आज घरचा प्रेक्षक सुद्धा आपल्याला पाठीराखा आहे. सो कसे प्रयत्न असतील या मॅच मध्ये?
प्रयत्न तर प्रत्येक प्लेयरला बोलणार मी का 100% द्या तुम्ही. ह्या मॅचला पण मागच्या मॅचला दिला तेव्हा हे मॅचला पण 100% द्या, प्रयत्न करा. आज होळीचा सण आहे, तुझ्या वतीने काही शुभेच्छा. होलीचे सर्वांना हार्दिक शुभेच्छा, सगळ्या मित्रांना, सर्व खेळाडूंना. थँक्यू सो मच या प्रतिक्रिया दिल्याबद्दल. सो टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले. आई गावदेवी निंबवली वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. आदरणीय सन्मान्य प्रमोदजी शेडगे सर पुन्हा एकदा जॉईन होतील. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच कॅमेरामॅन, प्रो प्ले लाईव्ह नेटवर्क. थँक्यू व्हेरी मच अजयजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असे समालोचक म्हणून ज्यांची ओळख या स्पर्धेच्या माध्यमातून 34व्या आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ दुपार. गुड आफ्टरनून एव्हरीवन क्रिकेट लव्हर्स. पहिलाच बॉल हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलाय, तेवढीच सुंदर फिल्डिंग. शॉट फाईन लेगला. एक रन जरूर डेफिनेटली मिळेल आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती. एकंदरीत 1 या धावसंख्येवर पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 1 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत. 42 धावांचं पाठलाग त्यावेळेला जरूर करायचा आहे. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहिलं प्रतिस्पर्धी संघ जो पारोळ डोंगरे आता बॅटिंग करतोय. या अगोदर घाटेकर या टीमला आपण पाहिलं जयंबे घाटेकर. अतिशय चांगला बॉल, थोडासा बाउन्स मिळाला जो अपेक्षित बाउन्स होता. गुडलेन स्पॉट म्हणून अचानक जेव्हा चेंडू उसळी घेतो त्याला नॅचरल बाउन्स असं म्हटलं जातं आणि तो नॅचरल बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. अगदी गुडलेन स्पॉटवर हा चेंडू बाउन्स झाला आणि तिथून उसळी घेतली आणि 1 बाउन्स या ठिकाणी जरूर दर्शवलं गेलं पंचांनी. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जयंबे घाटेकर 1 वर जाऊन पोहोचले गेले. पुन्हा एकदा आता रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. थोडस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ऑफ्टनच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. थिंकिंग पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करताना गोलंदाज मिस्टर रवींद्रला आपण पाहतायत. रवींद्र धांगडा. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब मला का मिळालं होतं याचं प्रात्यक्षिक यावेळेला दर्शवलं गेलंय. डान्सिंग नाव द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. टप्पा अचूक पद्धतीने होता. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. 1 बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचं एलिव्हेशन परफेक्ट नव्हतं. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. शॉर्ट गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फील्ड करेपर्यंत सिंगल जरूर मिळेल आणि या एकेरीने संघाची धावसंख्या फलकावर 2 वर जाऊन पोहोचले गेले. 5 बॉलच्या समाप्तीनंतर अनिल आणि सव्वेत अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक आतापर्यंत रवींद्र धांगडा सफलच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळेल. यशस्वीरित्याच्या मार्गावर पहिलं षटक. 5 बॉल आतापर्यंत व्यवस्थित हाताळले. चांगला बॉल. यावेळेला पायावरचा चेंडू. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी सांगितलं की ते कोणत्याही प्रकारची अपील केली होती परंतु इथे फलंदाज जरूर बाद होताना पाहायला मिळतोय. यस कॉट बँडच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. पहिल्या षटकामध्ये रवींद्र धांगड्याला पहिलीच सफलता मिळते. अखेरकार ट्राय टिल यू सक्सीड. फलंदाज बाद. पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवर मिळते विकेट. सुनील गॉन. अनिल गॉन होताना पाहायला मिळतोय. अनिल पहिला धक्का. सव्वेत बाद होताना पाहायला मिळतोय. फर्स्ट विकेट डाऊन. आता 12 बॉल आणि विजयासाठी 40 रनची आवश्यकता. रवींद्र धांगडा मॅग्निफिसंट बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी करत असताना प्रत्येक तो खेळाडूला तो फॉलो करतोय.
त्यामध्ये तो करण अंबाला असेल, भावेश पवार असेल, सुमित ढेकले असेल, अशा खेळाडूंची खेळी त्याने जरूर पाहिलेली आहे यूट्यूबच्या माध्यमातून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट होत नाहीये. एक रन वाईटच्या स्वरूपात मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 1+1 अशा 2 धावा आणि संघ जाऊन पोहोचतोय तो फलकावर 4 या धावसंख्येवर. 4 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 1-2च धावा आल्या आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवर अतिरिक्त स्वरूपात धावा खर्च झालेल्या आहेत. चांगला बॉल, पायावरचा अगदीच चांगला बॉल होता. ऍब्सोल्युटली प्लम लेग बिफोर विकेट, पायचीत पकडला गेला. परफेक्ट मिडल स्टंपला चेंडू भेदला असता आणि त्यामुळे पंचांच्या मनात कोणताही संदेह नाहीये. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. भावेश गॉन. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 विजयासाठी 38 धावांचं लक्ष्य अजून सुद्धा समोर आपल्याला पाहायला मिळतं. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास, तो सेल्फ कॉन्फिडन्स. जरी तुम्ही गुगलवर गेलात आत्मविश्वास नावाचे भरपूर तुम्हाला वाक्य मिळतील, परंतु तो स्वतःला आत्मसात निर्माण करावा लागेल. पायावरचा चेंडू होता आणि अगदी मात्र यावेळेला आपण पाहतायत काय एक्झॅक्टली दांडी गुल झाली होती आणि त्यामुळे फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. लगातार हा दुसरा विकेट फलंदाज येत आहेत, हजेरी लावतायत आणि बॅक टू द डगआउटच्या दिशेने जात असताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. विकेट डाऊन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती फलकावर 4 या धावसंख्येवर. अतिशय चांगली गोलंदाजी सचिन च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. परफेक्ट लाईन अँड लेंथ कशी असावी हे सचिनने आतापर्यंत यावेळेला दर्शवून दिले गेले. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर प्रथम गोलंदाजी बनण्याचं त्यांनी स्वप्न बघितलं होतं, परंतु रमाकांत आचरेकर सरांनी सांगितलं नाही सचिन तुला बॅटर चांगला बनता येईल आणि त्यामुळे तो बॅटर बनला. आणि आज आपण पाहिलं तर त्यांचं नाव हे पूर्ण लहान मुलाला विचारल्यानंतर सुद्धा आज आईवडिलांना जरूर अभिमान वाटतो की माझ्या मुलाचं नाव हे सचिन ठेवायला हवं. कारण संपूर्ण जगाला ज्यांनी डिसिप्लिन दाखवलं आणि म्हणूनच आज क्रिकेटच्या इतिहासामध्ये भारतरत्न हा पुरस्कार जरूर जाहीर केला गेला आणि सन्मानित केला गेला. यावेळेला बॅटचे एज घेत चेंडू निघून जाईल थर्ड मॅनला. फिल्डिंग त्या ठिकाणी थोडीशी जरूर लूज पाहायला मिळाली. कॉन्सन्ट्रेशन लाभ झालं आणि सरळ चेंडू निघून जातो थर्ड मॅनला. चौकार. 4 रन. थँक्यू. 4 बॉलचा खेळ झाला. 8 रन. विजयासाठी अजून सुद्धा 34 रनची आवश्यकता. 8 बॉल मध्ये चांगला बॉल होता. सबमरिंग डिलिव्हरी. खालून चेंडू निघून जातोय. दॅट्स अ ब्युटिफुल डिलिव्हरी. काही गोलंदाजी केले सचिनने. चौकार आल्यानंतर त्याच्या सहकार्याने चुकी केल्यानंतर सुद्धा मी माझ्यावर स्वतःवर विश्वास ठेवतो हे त्याचं ब्रीद वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. नेव्हर गिव्ह अप. मी कधी हार मानणार नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये हे प्रत्येकाने जरूर ब्रीद वाक्य आपल्या स्वतःच्या डिक्शनरीमध्ये फिट करायला हवं. रायझिंग डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडूचा जो बाउन्स मिळतोय तो अतिशय चांगल्या पद्धतीने 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या फलकावर 8. आता विजयासाठी 6 बॉल आणि 34 रनची आवश्यकता आहे. दयानंद त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करत असताना पाहायला मिळत आहेत. बसून पाणी प्या, सावकाश पाणी प्या. जास्तीत जास्त जेवढं पाणी प्राशन करता येईल या रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये तेवढं पाणी जास्तीत जास्त पिता येईल तेवढी चांगली गोष्ट आहे आरोग्यासाठी.
आरोग्य ही संपत्ती आहे, कारण जगातील सर्वात चांगलं प्रॉपर्टी कोणती आहे तर ते आहे तुमचं शरीर. आणि शरीर जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही कोणतीही जगातील प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. म्हणून हेल्थ इज वेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आई संघाला दर मोठा संदीप घोषे दादाचा, संदीप घोषे दादाचा, संदीप घोषे दादा. वसई पालघर मध्ये नाव गाजतो साई स्पोर्ट्स संघ. जबरदस्त या वेळेला अप्रतिम लॉफ्ट केला जातोय. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांवर करता क्रॅकिंग स्ट्रोक. सामन्यामध्ये उमेद जागी निर्माण केले, आशा पल्लवित केलेल्या आहेत. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांवर करता संघाची धावसंख्या फलकावर 14. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग 28 ची आवश्यकता आहे. संतोष भोईर यांच्याकडून पारितोषिक अनिल. या फलंदाजाने जर लगातार 3 षटकार जर ठोकले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज संतोषजी भोईर यांच्याकडून, तर लगातार 3 षटकार ठोकले तर प्रमोदजी पाटील यांच्याकडून 1001 रुपयाचं कॅश प्राइज. ही ऊर्जा दिली जाते. हे पाठीराखे आहेत, पाठिंबा देणारे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे ऊर्जा संचारते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. परफेक्ट यावेळेला बॅटचं एलिव्हेशन नव्हतं, सर्कलच्या बाहेर चेंडू निघून जाईल नो मॅन्स लँड मध्ये. तत्पूर्वी 2 धावा, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 3 धावा कंप्लीट होतील का? आणि यस डेफिनेटली 3 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या फलकावर 17च्या घरामध्ये पोहोचले गेले. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 25. 4 बॉल आणि 25 रन हे सामन्याचं समीकरण. अतिशय उत्कृष्ट दर्जाची बॅटिंग आतापर्यंत अनिलच्या बॅट मधून पाहायला मिळते. लेफ्ट हँड बॅटरला जास्तीत जास्त आपण पाहिलं तर हवेचा झोत आहे. काही फलंदाज चतुर असतात. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर जिथे वारा तिथेच षटकारांचा मारा हे ब्रीद वाक्य काही जे फलंदाज असतात त्यांच्या बॅटरच्या डिक्शनरीमध्ये फिट करून ठेवतात. कधी रिव्हर्स स्वीप उजव्या हाताचे फलंदाज खेळताना सातत्याने पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल होता, नो बॉलचा इशारा पंचांनी जरूर घोषित केलाय. ते चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड दर्शवलंय. जशी या वेळेला नो ची घोषणा आली आणि तशीच मात्र फिल्डरने चांगली फेकी केली. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 19 रन्स. 3 बॉलचा खेळ झाला. शेवटचे 3 बॉल शेष. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 23 रनची आवश्यकता. 3 बॉल आणि 23 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. काहीतरी कानमंत्र देताना आपला संघ सहकारी आणि या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. जेव्हा एखादा खेळाडू, एखादा फलंदाज, एखादा गोलंदाज अडचणीत असतो तेव्हा त्याला पाठिंबा देणं, बॅकबोन करणं फार महत्वाची भूमिका असते आणि ते संघ सहकारी केल्यानंतर त्याचा कानमंत्राचा उपयोग किती होईल. यस डेफिनेटली झालाय. बॅटची इनसाइड एज 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 20. आता 22 रनची आवश्यकता. येणारे 2 बॉल मध्ये 22. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन अप्रतिम पाहायला मिळतं. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कॉटन बोल्टची संधी, फिल्डर येत आहेत आणि या वेळेला कोणती चुकी करणार नाही आहेत मिस्टर सुनील. गुड कॅच, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फील्डिंग एअर. फलंदाज बाद. DJ Vaibhav in the mix. आता फक्त औपचारिकता बाकी राहिले, फॉर्मॅलिटी फक्त बाकी राहिलेला आहे. चांगली गोलंदाजीने अंडरस्टँडिंग गोलंदाजी केली, टप्पा अचूक ठेवला, वेगेबरोबर वेगेवर स्वार झाले आणि त्यानंतर नियंत्रणबद्धता, अचूकता, एकाग्रता आणि भेदकता या गोष्टींच्या जोरावर आतापर्यंत विनिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड कॅच. आणि अशा प्रकारे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी पारोळ डोंगरीपाडा या टीमला इथेच थांबावं लागेल. त्यांचा इथेच प्रवास समाप्त झाला आणि प्रतिस्पर्धी संघ जय आंबे घाटेकर तिसऱ्या फेरीत धडक मारत असताना. धन्यवाद प्रमोदजी पाटील, संतोषजी भोईर, आपलं मनपूर्वक धन्यवाद. फार वर्ष संतोष भोईर हे सुद्धा अंडरआर्म क्रिकेट भरपूर वर्ष खेळलो आणि त्यानंतर त्या आठवणी या स्मरणात सातत्याने राहतात.
तर सामना क्रमांक 2 आपल्या भेटीला येतोय. आई गावदेवी निंबवली वर्सेस आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला संघ आहे